नमस्कार. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. लौशक्ती व भीमशक्तीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर. अहिल्यानगर शहरात हजारोंच्या संख्येने बहुजन दलित मातंग समाजाचे एकीचे प्रतीक. अहिल्यानगर येथील लवजी वस्तात साळवे चौक येथे लौशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा सुरुवात होत असताना सत्यशोधक बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सचिनजी बगाडे सर, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय अजिंक्य भैया चांदणे, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पठारे, प्राध्यापक बाबासाहेब शेलार, सामाजिक कार्यकर्ते विराट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप सरोदे, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, भगवानराव गोरखे, डीपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पावलस अंकल पवार, सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय संदीप सकट, विजय भाऊ अडागळे, भगवान जगताप, श्रीरंग अडागळे, गुलाब गाडे, भीमसेन घोरपडे, समाजसेवक सुनील सकट, लवजी शक्ती सेनेचे सुनील शिंदे, सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधणे, मातंग समाजाचे नंदू शिंदे, ॲक्टिव्ह मराठी उत्तर विभागीय संपादक दत्ता जोगदंड, पत्रकार मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर राक्षे, प्राध्यापक संजयजी शिंदे, आझाद समाज पार्टीचे नाथाभाऊ आल्हाट, आरपीआयचे माननीय सुरेंद्र थोरात, ज्येष्ठ नेते माननीय अशोक गायकवाड, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते माननीय प्रतीक बारसे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, माननीय निलेश सरोदे, आयोजक विजयभाऊ पठारे, सुनील उमाप, राम वडागळे, प्रकाश घोरपडे, अजिंक्य भारत न्यूजचे संपादक भारत पवार, SBR न्यूज संपादक संतोष बुरुडे व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व कार्यकर्ते तसेच दलित चळवळीतील सन्माननीय नेते, युवक युवती व बंधू भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चास पोलीस प्रशासनाचे अतिशय चांगले सहकार्य लाभले. ॲक्टिव्ह मराठी उद्योग समूह न्यूजचे संपादक उमेश साठे, जिल्हा प्रतिनिधी प्रवीण सोनवणे, सह कॅमेरामन गौरव जगधणे, निवेदिका प्रतीक्षा जगधणे, ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहिल्यानगर. ॲक्टिव्ह मराठीचा प्रतिनिधी मी प्रवीण. आज आमच्या ॲक्टिव्ह मराठी चॅनल मध्ये प्राध्यापक बाबासाहेब शेलार सर यांचं स्वागत करतो आहे. सर, एकूणच या मोर्चा संदर्भात अनेकांची वेगवेगळी मतं येत आहे. तर तुम्ही एक समाजाचे आदर्श व्यक्ती म्हणून, समाजाला शिक्षणाकडे तुम्ही घेऊन जाणारे म्हणून तुम्ही या मोर्चाच्या निमित्ताने आम्हाला काय संदेश देऊ? सर्वांना सर्वप्रथम जय लवजी जय भीम. आज हा जो मोर्चा आपल्याला काढण्याची वेळ येते, आपला तसा मोर्चा सोनायला झालेला आहे, परंतु बगाडे सरांनी आता सांगितलं की त्या संबंधित जे काही जाती मानसिकतेतून ज्यांनी हल्ला केला त्यांनी या संजय वैरागरांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, डोळा काढला, पायावरून गाड्या घातल्या. तर त्यांची जी मानसिकता ती जाती आहे आणि आपण तिथे न्याय मागत होतो आणि हा न्याय मागत असताना सुद्धा संविधानिक मार्गाने आपण सर्व करत असताना पुन्हा प्रतिमोर्चा काढून आव्हान देण्यात आलं. आणि आपल्या समाजाचे एक सुसंस्कृत नेतृत्व जे महाराष्ट्रामध्ये अजिंक्य चांदणे भाऊ म्हणून ओळखले जातात साहेब, ते पुढे आणण्यात आला की बगाडे सर आणि हे आपले समाजाचे नेते धावून जातात. तर अशा या नेतृत्वावर पण अपशब्द त्या ठिकाणी बोलण्यात आले. त्यांनी संविधानिक मार्गाने प्रश्न विचारलेले होते, त्यांना त्या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली. आणि त्याचप्रमाणे जाती मानसिकतेतून आमचं कुणी वाकडं करणार नाही, सह्या भय कोतवाल तो डर काय का, अशा भावनेतून या लोकांनी तिथे ज्या पद्धतीनं मातंग समाजाला हिण लेखण्याचा प्रयत्न केला, दलित चळवळीला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणून हा प्रतिमोर्चा या ठिकाणी आम्ही परत एकदा काढत आहोत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी घटना घडलेली आहे ती जातीय मानसिकतेतून घडलेली आहे आणि मातंग समाजाला तुम्ही हिंदू म्हणून प्रोटेक्ट करता, मातंगाच्या हातामध्ये हिंदुत्वाची वजरमुठ आहे असं सांगता आणि मातंग समाजाला अतिशय हीन पद्धतीचं वागणूक समाजामध्ये या ठिकाणी मिळते आहे. हे समाजाचं अतिशय दुर्दैव आहे. त्यामुळे मातंग समाजाने आपल्या मुठीत हिंदुत्व ठेवण्याच्या ऐवजी आपण आपल्या हातामध्ये अण्णाभाऊंचं पुस्तक, बाबासाहेबांची लेखणी आणि हृदयामध्ये भारताचं संविधान ठेवलं. आणि मुक्ता साळवेंनी जे सांगितलं की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत, संविधान आणि भारतीय हाच आमचा धर्म असला पाहिजे, तरच समाजाचा विकास होईल. या मोर्चातून आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की आम्ही संविधान पाळणारे लोक आहोत.
ज्यांनी संविधान मोडलंय, कायदा मोडलाय, त्यांच्यावर पोलीस काही कारवाई करत नाही. त्यांनी कारवाई करायला पाहिजे, एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे. धन्यवाद सर. नमस्कार. ऍक्टिव्ह मराठीमध्ये मी प्रतिनिधी प्रवीण सोनवणे. आज आपल्यामध्ये मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर रावजी पठारे सर आज आपल्यामध्ये आहेत. या मोर्चा विषयी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर काय म्हणताय? आज या ठिकाणी संपूर्ण नगर जिल्ह्यामधून सकल मातंग समाज या अहमदनगर अहिल्यानगर शहरामध्ये जमा झालेला आहे. सोनईमध्ये मागच्या महिन्यामध्ये वैरागर परिवारावर हा जो हल्ला झाला तो खऱ्या अर्थाने एक जातीय भावनेतून तो हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याचा निषेध संपूर्ण नगर जिल्ह्यामधून होत आहे आणि ती तीव्र भावना समाजामध्ये अतिशय प्रकर्षाने जाणवत आहे आणि त्या दृष्टीने आज हा अथांग सागर या अहिल्यानगरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून महाराष्ट्रातून बगाडे साहेब सुद्धा पुण्यावरून आलेत. अनेक कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रामधून हा निषेध करण्याकरता आणि जो जातीयवाद घडवला त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने शासन होणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून एक प्रेरणा घेऊन आणि त्रेषेने आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून हा समाज जमा झालेला आहे. आमची पोलीस प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की मातंग समाजावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी संघटनेकडून वेळोवेळी अन्याय होत आहेत आणि त्या अन्यायाच्या निषेधार्थ या ठिकाणी हा उद्रेक झालेला आहे. मी राज्यकर्त्यांना नम्र विनंती करीन, पोलीस प्रशासनालाही नम्र विनंती करीन की ज्या लोकांनी हा अन्याय केलेला आहे जातीय भावनेतून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि समाजाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करावं अशी मी संपूर्ण समाजाच्या वतीने एक नम्र विनंती करतो. नमस्कार. ऍक्टिव्ह मराठीमध्ये मी प्रतिनिधी प्रवीण सोनवणे आपलं स्वागत करतो. आज आपल्यामध्ये भगवानराव गोरखे सर मातंग समाजाचे ज्येष्ठ नेतृत्व हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आजच्या 10 तारखेच्या मोर्चाच्या विषयीच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आज आपल्या अहिल्यानगरमध्ये जो सर्व समाजाने जो मोठा मोर्चा म्हणून आज आपण काढलेला आहे आणि नेतृत्व त्याच्या सकल मातंग समाजाने सर्व समाजाने नेतृत्व केलेलं आहे आणि हा न भूतो न भविष्य एवढा मोठा मोर्चा आपण हा काढलेला आहे. कारण याला असं झालंय की हा मातंग समाजावर कायमच अन्याय होत चाललेला आहे आणि याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी कुठेतरी आपल्यावर जो अन्याय होतो तो रोखण्यासाठी आपण हा सर्व समाजाने सर्व आपल्या मातंग समाजाने सकल मातंग समाजाने हा मोर्चा काढलेला आहे. आणि यामध्ये जे 2-3 लोकांनी आपल्या समाजाचं नाव घेऊन जे आपल्या समाजावर तासोरे उडवलीत, जे आपल्या समाजावर आईमाईवर उद्धटपणाने जे बोललेत त्या समाजाला धडा शिकवण्यासाठी आजचा हा फार मोठा मोर्चा आहे. आणि इथून पुढं असं कुठल्याही आपल्या समाजावर कुठल्याच दलित समाजावर अशा घटना घडल्या नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा हा सर्व दलित मातंग समाजच काय संपूर्ण दलित समाज आज मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. आणि सर्व दलित समाज आज मोर्चामध्ये येऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला एसपी साहेबांना भेटून हा आज ते मोठं निवेदन देणार आहोत. यामध्ये अहिल्यानगर एवढा मोठा जिल्हा आहे. घारगाव बोटा ते निमगाव खलू श्रीगोंदा तालुक्यातले असं एवढा मोठा तालुका जिल्हा असून अहिल्यानगर जिल्हा असून फार मोठा समाज आहे. तरी हा आता मोर्चाला मोठ्या समाजाचा प्रतिसाद मिळणार आहे आणि सर्व समाज आज इथं आपल्या अहिल्यानगरमध्ये दाखल होणार आहे. धन्यवाद सर. आपण आपल्या प्रतिक्रियेतून सांगितलं की सदर मोर्चा हा फक्त केवळ एका मातंग जातीचा नसून हा मोर्चा दलित जातीतील संपूर्ण दलित समाजाचा हा मोर्चा आहे आणि हा मोर्चा दलितांवर होणाऱ्या अॅट्रॉसिटीच्या विरोधात आहे आणि त्या अॅट्रॉसिटीचा कन्व्हेन्शन रेट वाढावा याच्यासाठीचा हा मोर्चा आहे. आपण आपल्या अनमोल अशा प्रतिक्रिया आमच्या ऍक्टिव्ह मराठी चॅनलला दिल्याबद्दल आपले आभारी आहोत. कारण आपले तरुण पोरं जर त्यांना मिळाले ना तर आपले तरुण पोरं त्यांना पाठिंबा देतात आणि हा स्वतःहून अन्याय सहन करतात. आपल्या जातीच्या मुलांचा बळी जातो हे त्यांनी लक्षात घ्या. आपल्या जातीच्या मुलांचा बळी जाऊ देऊ नका. ते गुंड आपल्या जातीच्या मुलांना पाठीशी घालून आपल्या जातीचा वापर करून घेतात. हे आपल्या जातीच्या मुलांच्या लक्षात केव्हा येईल.
शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वस्ताद लवजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घ्या. तुम्ही गुंडांचा आदर्श घेऊ नका आणि स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. तुम्ही त्यांना मिळाल्यामुळे तुम्हाला त्रास होतो आणि हा समाजाला त्रास होतो. तरी पण आपला एवढा समाज इथं आलेला नाहीये. अजून याच्यापेक्षा समाज जास्त यायला पाहिजे नव्हता. आपले काम धंदे नंतर करा, पण अशा वेळेस सगळ्यांनी या आणि समाजाला सहकार्य करा. तुम्ही त्यांना साथ देण्यापेक्षा आपल्या भरपूर संघटना आहेत, त्या संघटनेला साथ द्या आणि संघटनेमध्ये काम करा आणि समाजाला साथ द्या. जय लवजी, जय. पाथर्डीहून आलेले आहेत दिनकर ताई यांना विजू भाऊ आणि हे हिंदू जागरण समिती म्हणून येते. या आरोपीला खतपाणी घालत असते. मित्रांनो, तुम्ही विचार करा, या आरोपीला आतापर्यंत 10 ते 15 गुन्हे दाखल आहेत आणि एवढे गुन्हे दाखल असताना सर्वांना विनंती, कृपया आरोपींविषयीच बोलावं. अरे थांबा ना, 10 ते 15 गुन्हे दाखल असतानाही पण प्रमुख आरोपी अटक नाहीत आणि एसपीला, डीवायएसपीला, ऍडिशनल एसपीला या सर्वांना